एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की USDTने आपण कसं डिपॉझिट केलं पाहिजे, कसं विड्रॉ केलं पाहिजे आणि आपण GTCमध्ये नक्की असे कोणते एक वॉलेट यूज केलं पाहिजे जिथे आपण विड्रॉ घेऊ शकतो किंवा आपण त्या वॉलेटमधून डिपॉझिट करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर डाऊन साईडला रेड कलरचं बटन आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करायला विसरू नका, कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. प्लस आपण डेली लाईव्ह स्ट्रीम पण करतो, त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येऊन जाईल. सो जास्त वेळ न घालवता ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात. लेट्स गेट स्टार्टेड. ज्या अकाउंटमध्ये आपल्याला डिपॉझिट करायचं ते आपल्याला अकाउंट लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस येतो. इथे आपल्याला MT5 अकाउंट नंबर आहे इथे, ठीक आहे, बॅलन्स वगैरे दिसतोय. आता याच्यामध्ये मला USDTने डिपॉझिट करायचं. डिपॉझिट करायच्या अगोदर आपल्याला वॉलेट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या वॉलेटमध्ये बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तो बॅलन्स कुठून भेटू शकतो, काय भेटू शकतो, त्याच्यावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल की तुम्ही बाय सेल USDT कुठे करू शकता, तर त्याच्यावरती तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. आता आपल्याला वॉलेट जे यूज करायचं त्या वॉलेटचं नाव आहे ट्रस्ट वॉलेट. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला USDT असणं महत्त्वाचं आहे. USDT असल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली डिपॉझिट करताना इथे वरती अपसाईडला किंवा फोनमध्ये तुम्हाला इथं ब्लू कलरचा आयकॉन दिसेल, फास्ट डिपॉझिट. सगळ्यात अगोदर व्हेरीफाईड आपल्याला अकाउंट करून घ्यायचे. ओपन केल्याच्या नंतर KYC कसं करायचं आहे, अकाउंट हे ओपन कसं करायचं, याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या व्हिडिओला जॉईन करायचं आहे, ठीक आहे. सो इथे फास्ट डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. फास्ट डिपॉझिटवरती क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे इथे बघू शकता, GTC पे USDT BTC. त्याच्या पुढे डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिपॉझिटवरती क्लिक केलं की PCवरती असा इंटरफेस ओपन होईल, परंतु फोनवरती लगेच होणार नाही. आपल्याला फोनवरती ज्यावेळेस तुम्ही डिपॉझिटवरती क्लिक करणार त्यावेळेस एकदम लास्टला असं स्क्रोल करत करत यायचं आणि देन नंतर तुम्हाला इथे डाऊन साईडला हा ऑप्शन दिसेल, ठीक आहे. सो इथे डिपॉझिटवरती क्लिक केलं, देन त्याच्यानंतर ज्या अकाउंटमध्ये आपल्याला हे करायचं तर मल्टिपल ट्रेडिंग अकाउंट असतात. आपण 3 GTCमध्ये ट्रेडिंग अकाउंट आपले MT5 अकाउंट यूज करू शकतो, ओपन करू शकतो. सो आपल्याला ज्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचं ते अकाउंट आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं. इथे अकाउंट सिलेक्ट केलं. डिपॉझिट अमाऊंट किती आहे, समजा $1000 मी इथे $1000 मी 1000 USDT इथे मी ट्रान्सफर करणार आहे. इथे कुठे पण साईडला क्लिक केलं तर इथे पे अमाऊंट USDT किती आहे, 1000, राईट. त्याच्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ट्रस्ट वॉलेटमध्ये आपल्याला बघायचं आपल्याकडे जे USDT अवेलेबल आहे ते कोणते आहेत नक्की, ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. ERC20 आहे, TRC20 आहे, BEP20 आहे. सो इथे आपल्याला TRC, आता माझ्याकडे TRC20 अवेलेबल आहेत, सो मी TRC20 सिलेक्ट करणार आहे. इथे BEP20 पण आहे. जर माझ्या ट्रस्ट वॉलेटला BEP20 जर असते तर मी इथे BEP20 सिलेक्ट केले असते, परंतु माझ्या अकाउंटला ट्रस्ट वॉलेटला कोणते TRC20 आहेत, त्याच्यामुळे मी TRC20 सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करणार आहे. आता TRC20ने ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो, एकतर वर्ल्ड वाईड सगळ्यात जास्त जर कोणत्या USDT मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये जर व्यवहार होत असतील तर ती आहे TRC20. त्याच्यामुळे याला बायर सेलर लगेच भेटून जातात. आपल्या लोकल लेवलला सुद्धा याला लगेच बायर सेलर लगेच भेटून जातात. तेच BEP20 मध्ये केलं तर BEP20 मध्ये बायर्स आणि सेलर्स इझिली अवेलेबल लगेचच होतील असं नाही आहे, परंतु इथे बेनिफिट आहे. TRC20 तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट करता त्यावेळेस तुम्हाला समथिंग $4-5, कधी कधी $5-6 तुम्हाला फीज वगैरे लागते एका ट्रान्झॅक्शनला. मग ते भले तुम्ही $10 करताय, $1000 करताय किंवा $1,00,000 करताय, तुम्हाला वन टाइम ती फी एका ट्रान्झॅक्शनला भरावी लागते. तेच जर तुम्ही BEP20 मध्ये केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नसतात. याचे फक्त स्मार्ट चेनचे कॉईन्स असतात, ते फक्त आपल्याला ठेवावे लागतात. दॅट्स इट. आपण हे लगेच ट्रान्झॅक्शन करू शकतो. पण बायर सेलर भेटायला थोडंसं इथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याचप्रकारे आपण ज्यावेळेस विड्रॉ घेतो, तो विड्रॉ घेताना TRC20 मध्ये घेतलं तर आपल्याला माहिती आहे की आता आपण ट्रान्सफर करतोय तर आपल्याला इथे $4-5 $6 फी लागते. तर मग तेच ब्रोकरला पण तुम्हाला ट्रान्सफर करायचे, त्यामुळे इथं काय करतात ते -$1 डिडक्ट करून तुम्हाला विड्रॉ पाठवतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा $100 विड्रॉल घेतली, $100 विड्रॉल घेतली तर तुम्हाला -$1 म्हणजेच $99 तुम्हाला तुमच्या ट्रस्ट वॉलेटमध्ये रिसीव्ह होणार आहेत. तेच तुम्ही BEP20 मध्ये विड्रॉ घेतली तर तुम्हाला $100 विड्रॉ केले, $100 येऊन जाणार आहे. इथे सांगायचं याचं की इथे फी कोणत्या प्रकारची फी वगैरे नाही आहे. इथे आपल्याला फी
वगैरे लागते ट्रस्ट वॉलेटला, ब्लॉकचेनचे जे फीज असते सो ती आपल्याला इथे पे करावी लागते, पण इथे नसते. परंतु मी तरी प्रेफर करतो की TRC20 सिलेक्ट करा, कारण $4-5 आपण ट्रेडिंगमधून असं इझिली काढू शकतो. पण इथे आपल्याला बाहेर सेलर लगेच 1-2 दिवसामध्ये भेटून जातात लोकलमध्ये. ठीक आहे, इथे आपल्याला कोणत्या प्रकारचा टॅक्स वगैरे काय लागत नाही, काय नाही, कारण आपण लोकल लगेच तिथे एकाला कोणाला तरी USDT देतो आणि त्याच्याकडून आपण पेमेंट वगैरे घेतो INR मध्ये, त्याच्यामुळे तिथे आपल्याला कोणत्या प्रकारचं टॅक्स वगैरे लागायचा काय प्रश्न येत नाही. ठीक आहे, सो त्यामुळे मी तरी प्रेफर करतो की TRC20 मध्ये केलं तर तुम्हाला बाहेर सेलर लगेच भेटून जातील आणि आपलं तर नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेच आहे. ठीक आहे, सो आता आपण सबमिटवरती क्लिक करणार आहे. TRC20 सिलेक्ट आहे का, तर सिलेक्ट आहे. त्याच्यानंतर मी सबमिटवरती क्लिक करणार आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे QR जनरेट होतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपण जेवढी अमाऊंट टाकलेली आहे, ठीक आहे, आता इथे आपण किती आहे $1000 1000 USDT इथे सिलेक्ट केले, नंतर QR जनरेट केला, तर याच्यावरती तुम्हाला 1000 USDT ट्रान्सफर करायचे आहेत. त्याच्यापेक्षा कमी नाही, जास्त नाही, कारण जर कमी जास्त जर झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी प्रोसेस परत फेस करावं लागणार आहे. त्यांना मेल करावे लागतील, त्यांना तुम्हाला तिकीट रेज करावं लागेल. सो हे सगळं करण्याच्या अगोदर आपलं एकदम सेफमध्ये $1000 मला डिपॉझिट करायचे, त्याचा QR जनरेट केला, मी 1000 ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, सो आता आपण ट्रस्ट वॉलेटवरती जाणार आहेत, बघणार आहेत कशा प्रकारे ट्रान्सफर करायचे. सो मी आता सेकंड ट्रस्ट वॉलेट माझं ओपन केलेलं, त्याच्यामध्ये बॅलन्स वगैरे किती आहे तुम्ही सगळं बघू शकता. सो इथे मला जे ट्रान्झॅक्शन आता करायचं USDT TRC20 मध्ये, तर त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे इथे USDT ट्रॉनवरती. सो तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे एवढा बॅलन्स आहे आता, तर मी याच्यामधून मला आता ट्रान्सफर करायचे $1000 1000 USDT. तर मी काय करणार, डाऊन साईडला इथे सेंडचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करणार आहे. देन नंतर इथे आपल्याला स्कॅनचा ऑप्शन आहे, मी सिम्पली त्याच्यावरती स्कॅन करणार आहे. ठीक आहे, स्कॅन करणार आहे. स्कॅन केल्यानंतर आता अशा प्रकारे इथे QR आला, मी स्कॅन केला. स्कॅन केल्याच्या नंतर इथे ॲटोमॅटिकली ॲड्रेस आलेला आहे. अमाऊंटमध्ये मला 1000 USDT टाकावं लागणार. देन त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला एक पॅटर्न टाकायला विचारेल आपला, किंवा जे कन्फर्म आहे, कन्फर्म केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता नेटवर्क फी किती आहे, $4.41 आपल्याला USDT इथे फी लागलेली आहे. सो इथे कन्फर्म बटनवरती मी क्लिक करणार आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पॅटर्न वगैरे आपल्याला टाकायचं आहे. देन टाकल्याच्या नंतर इथे प्रोसेसिंग स्टार्ट झालेलं आहे. आता प्रोसेसिंग स्टार्ट झाल्याच्या नंतर इथे थोडंसं वेळ घेईल, टाईम घेईल. टाईम घेतल्याच्या नंतर लगेच एक पेज ओपन होईल, त्याच्यावरती 1-2 वेळा रिफ्रेश केलं. आता ट्रान्झॅक्शन डिटेल्सवरती आपण क्लिक केलं तर इथे बघू शकता कम्प्लिटेड म्हणून आलेलं आहे. आता कम्प्लिटेड म्हणून आल्याच्या नंतर आहे ना, तो QR जो आत्ता आहे, ठीक आहे, जो तो QR आत्ता चालू आहे, तो QR आपल्याला घालवायचा नाही आहे. तो QR ॲटोमॅटिकली गेला पाहिजे आणि तो लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये QR लगेच ॲटोमॅटिकली जातो. तो QR गेल्याच्या नंतर विदिन सेकंड, ठीक आहे, विदिन सेकंड तुमच्या अकाउंटमध्ये लगेच USDT येऊन जातात. आता USDT येतात, परंतु ते पोर्टलवरती लगेच रिफ्लेक्ट होत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे तुमचं MT5 अकाउंट तुम्ही जे लॉग इन केलेलं असेल, तुम्हाला मेल आलेला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही आता डिपॉझिट केलेलं आहे, सो ते अकाउंट एकदा चेक करा. त्या अकाउंटमध्ये 1 सेकंदाच्या आतमध्ये लगेच ते USDT तुम्हाला ट्रान्सफर झालेलं असेल. ट्रेडिंग बॅलन्स तुम्हाला तिथं लगेच दिसेल. ठीक आहे, इथे थोडंसं लेट रिफ्लेक्ट होतो, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आता हे झालं डिपॉझिटचं. तुम्हाला मी लाईव्हमध्ये सांगितलं की डिपॉझिट इथं कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, काय. इवन आपण डिपॉझिट आपलं सक्सेसफुल झालं, इथं तुम्ही बघू शकता बॅलन्स वगैरे पण आलेला आहे. परंतु तुम्हाला डिपॉझिट सक्सेसफुल झाले नाही झाले हे बघायचे कशावरून, फंड रेकॉर्ड्सवरती क्लिक करायचे. नंतर डिपॉझिटवरती तुम्हाला क्लिक करायचे. डाऊन साईडला एकदम आला ना, इथे आपल्याला आता रिसेंटली जे आपण ट्रान्झॅक्शन केलं ते तुम्हाला सगळं येऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता पे स्टेटस. पे स्टेटसमध्ये काय पेड आहे. पेड म्हणजे तुम्हाला ग्रीन तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहे. ठीक आहे, सो इथे ऑर्डर अमाऊंट पेड वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता हे झालं डिपॉझिटचं. आपल्याला समजलं की ते 1 मिनिटाच्या आतमध्ये डिपॉझिट आपलं झालेलं आहे. आता आपल्याला विड्रॉ समजा करायचं, तर विड्रॉ करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला अगोदर वॉलेट ॲड्रेस आपल्याला अपडेट करावा लागेल. तो कुठून घ्यायचा आहे, जिथे आपण आत्ता डिपॉझिटवरती TRC20 वरती आपण ट्रस्ट वॉलेटमध्ये सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर तिथे सेंडवरती क्लिक केलं पाठवण्यासाठी, तेच आता तिथे रिसीव्ह म्हणून ऑप्शन असेल. ठीक आहे, सेंडच्या शेजारीच त्याच्यावरती क्लिक करायचं. एक वॉलेट ॲड्रेस येईल, तिथं कॉपीचं ऑप्शन येईल, तो कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या नंतर पोर्टलवरती या. पोर्टलवरती आल्याच्या नंतर माय प्रोफाईलवरती यायचं आहे. माय प्रोफाईलवरती आल्याच्या नंतर पेआउट बँक वॉलेटवरती यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड बँक ऑर क्रिप्टो ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. बँक अकाउंटवरती क्लिक करायचे आणि क्रिप्टो वॉलेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. क्रिप्टो वॉलेट सिलेक्ट केल्याच्या नंतर बेनिफिशरीमध्ये आपल्याला इथे नाव टाकायचं आहे. जे पण समजा आता तुमचं जे पण एक्सेट्रा नाव आहे, आता हे जे अकाउंट आहे त्या मॅडमचं नाव आहे, हे नाव आहे, तर मी नाव आता टाकलेलं आहे त्यांचं. देन त्याच्यानंतरची प्रोसेस, जस्ट अ मिनिट,
ठीक आहे, थोडंसं मिस्टेक नको व्हायला, नाव एकदम व्यवस्थित टाकायचं आहे. देन त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला टाईप, कोणती क्रिप्टो करन्सी तुम्ही यूज करत आहात, तर आपल्याला TRC आहे. ठीक आहे, TRC आपण सिलेक्ट केले डिपॉझिट करताना, तर मग TRC मध्येच आपल्याला विड्रॉ घ्यायची आहे. आता वॉलेट ॲड्रेसमध्ये आपल्याला तो जो वॉलेट ॲड्रेस आहे तो इथे आपल्याला कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, कॉपी केलेला इथे आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आता मी इथे पेस्ट केलेला आहे, माझा वॉलेट ॲड्रेस जो आहे किंवा यांचा जो वॉलेट ॲड्रेस आहे तो इथे या ठिकाणी मी पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्याच्या नंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं. कन्फर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर विदिन सेकंदामध्ये तुमचं लगेच प्रोफाईल अपडेट होऊन जाईल. अपडेट झाल्याच्या नंतर तुम्ही आत्ता अपडेट केले, समजा आत्ता 5 वाजलेत आणि 5 वाजता तुम्ही अपडेट केले, तर उद्या 24 तासानंतर 5च्या नंतर तुम्ही विड्रॉ घेऊ शकता. ठीक आहे, हे फक्त पहिल्यांदा होतं, कारण पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस वॉलेट ॲड्रेस वगैरे चेंज करता, तर चेंज केल्याच्या नंतर ते सगळं क्रॉस व्हेरीफाय करतात, हे तुमचंच आहे वगैरे सगळं. देन त्याच्यानंतर तुम्हाला त्या वॉलेटवरती विड्रॉ घेऊ शकतात. मग तुम्ही त्याच्यानंतर कितीही विड्रॉ घ्या दिवसातून, काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईफ टाईम तुम्ही एका ॲड्रेसवरती कितीही विड्रॉल घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा ट्रस्ट वॉलेटला सुद्धा लिमिट नसते, की आपण आता फॉर एक्झाम्पल बँक अकाउंटवरती जर विड्रॉ घ्यायचं झालं तर आपण काय करतो, 4-5 लाखांपर्यंत वगैरे ट्राय करतो घेण्याचा, मोठ्या विड्रॉल वगैरे आपल्याला नको वाटतं घ्यायला. परंतु इथे तुम्ही $50,000, $60,000, $70,000, $1,00,000 म्हणजे 1 करोड, 2 करोड, 10 करोड, 50 करोड, 100 करोड सुद्धा तुम्ही 1 क्लिकमध्ये ट्रस्ट वॉलेटमध्ये लगेच विड्रॉ घेऊ शकता. ठीक आहे, सो इथे कन्फर्मवरती क्लिक केलं की आपला ॲड्रेस अपडेट होऊन जाणार आहे. देन विड्रॉ कसं करायचे ते देखील मी तुम्हाला सांगतो. आता विड्रॉ करत असताना आपल्याला सिम्पली फंड रेकॉर्ड्समध्ये जायचे. फंड रेकॉर्ड्समध्ये इथं तुम्ही विड्रॉ बघू शकता. विड्रॉवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या करन्सीने आपण डिपॉझिट केलं होतं ती करन्सी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ते 4 नंबरला बघू शकता, 5 नंबरला USDT आहे. USDT सिलेक्ट केलं. विड्रॉ अकाउंट आहे. विड्रॉ अकाउंटमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जे आपलं आहे त्याच्यामध्ये बॅलन्स आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर गेट OTP म्हणायचं आहे. गेट कोडवरती केलं तर आपल्याला मेलवरती एक OTP येऊन जाईल, तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे. देन इथे सगळे डिटेल्स वगैरे बघायचे. विड्रॉ मेथड TRC20 आहे. वॉलेट ॲड्रेस हा ॲटोमॅटिकली आलेला आहे जो की आपण आत्ता अपडेट केलेला. विड्रॉ अमाऊंट आहे. इथे आपल्याला समजा मला आता 500 USDT विड्रॉ करायचे, ते मी इथं 500 टाकणार आहेत. TRC20 सबमिट केल्याच्या नंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला लगेच ते इमिजिएट हे होऊन जातात, रिफ्लेक्ट होऊन जातात तुमच्या जे ट्रस्ट वॉलेट आहे तुमचा त्याच्यामध्ये TRC20च्या ज्या सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच ते ॲड होऊन जातात. सो एवढं फास्ट. असं करतो तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आणि एकदम व्यवस्थित समजली असेल, कारण खूप इन डिटेलमध्ये जाऊन आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता बेनिफिट मी तुम्हाला सांगतो काय काय होतं USDTने. मी सगळ्यांना प्रत्येक वेळेस मी काय प्रेफर करतो की USDTने डिपॉझिट विड्रॉ करा. स्टार्टिंगला थोडंसं समजण्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्टीज येऊ शकतात, मला पण आल्या होत्या. परंतु ज्यावेळेस आपण एकदा शिफ्ट होऊ ना, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल इन्कम किंवा ॲक्च्युअल नो टेन्शनमध्ये इन्कम घ्यायचं असेल तर वन ऑफ दी बेस्ट वे आहे तो म्हणजे USDT. बेनिफिट मी तुम्हाला सांगतो काय काय. पहिलं म्हणजे आपण ज्यावेळेस क्रिप्टो करन्सीने ट्रान्झॅक्शन करतो ते 1 मिनिटाच्या आत डिपॉझिट 1 मिनिटाच्या आतमध्ये विड्रॉ होतं. हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे, काही टेन्शन नाही, काय नाही. दुसरं, ज्यावेळेस आपण डिसेंट्रलाइज वॉलेट, ट्रस्ट वॉलेट हे डिसेंट्रलाइज वॉलेट आहे, ते कोणीही त्याला कोणत्याही कंट्रीचं गव्हर्नमेंट ट्रॅक करू शकत नाही की कोणाचे किती पैसे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती विड्रॉ घेतलं तर त्याचं ट्रॅक रेकॉर्ड फक्त आपल्याकडे राहणार आहे. एकदम सेफ आहे. कोणालाही फक्त एक गोष्ट करा, ट्रस्ट वॉलेटवरून ट्रान्झॅक्शन करत असताना ट्रस्टेड जो पर्सन आहे त्यालाच फक्त ट्रान्झॅक्शन करायचं आहे. कारण याच्यामध्ये हॅक वगैरे पण करता येऊ शकतात हे वॉलेट, परंतु ते कधी हॅक होतात, ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन करता समोरच्याला त्यावेळेस तो सिक्युरिटी लेवल्स जे आहेत ते ब्रीच करू शकतो तुमच्या ट्रस्ट वॉलेटच्या, तरच तो तुमचा ट्रस्ट वॉलेटमधले USDT स्टोल करू शकतो, अदरवाईज नाही. सो त्यामुळे कधीही ट्रस्टेड जो पर्सन आहे त्याच्याच अकाउंटला व्यवहार करा, ट्रान्सफर करा, त्यांच्याकडून घ्या वगैरे. ठीक आहे. आता दुसरं, तुम्ही ज्यावेळेस याच्यामध्ये एखाद्याला USDT ट्रान्सफर करता त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्ही INR मध्ये घेणार आहेत, तर त्याचा रेट जो आहे तो फ्लक्च्युएट होतो. आजचा जो रेट आहे तो आजचा 96-97च्या अराउंड चालू आहे. ठीक आहे. डिपॉझिटचा, विड्रॉचा 93-94च्या अराउंड चालू आहे. आता हे $2-3 डिफरन्स का असतो, कारण आपण INRने जरी डिपॉझिट करायला गेलो तरीसुद्धा आपल्याला ₹2 कमीनीच येतं, कारण ते परफॉर्मन्स फी असते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की ₹2 आपल्याला कमी येतात. इथे $2-3 डिफरन्स का असतो, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्ही आत्ताच बघितलं, मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलं, $4-5 फी लागते प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. सो फी एक दोन्ही साईडने बेअर करण्यासाठी ते आपल्याला काय करावं लागतं, $2-3 डिफरन्स असतो. त्याच्यामध्ये एवढं मोठं काही होत नाही, कारण आपण ट्रेडिंग करत असताना आपल्याला माहिती आहे $5-10 इझिली आपण काढू शकतो आणि ती आपली जी फी आहे ती आपण रिकवर करू शकतो. सो त्यामुळे
ट्रस्ट वॉलेटवरून USDTने वगैरे आपण जर व्यवहार करतो, एकदम सेफेस्ट वे आहे आणि एकदम नो टेन्शनवाला एकदम व्यवस्थित एक रोड आहे आपल्याला की ज्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे इन्कम करू शकतो. आणि वन ऑफ दी बेस्ट प्लॅटफॉर्म तर आहेच आहे, पण वन ऑफ दी बेस्ट प्लॅटफॉर्म सोबत आपल्याला विड्रॉ मेथड, डिपॉझिट मेथडसुद्धा एकदम ट्रान्सपरंट, एकदम फास्ट पाहिजे आणि एकदम आपल्याला सिक्युअर पाहिजे. सो ही वन ऑफ दी बेस्ट मेथड आहे USDT. त्याच्याने आपण डिपॉझिट करू शकतो, विड्रॉ घेऊ शकतो. इवन तुम्ही आत्ता USDT जरी समजा विड्रॉ घेऊन ठेवले तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये समजा INRने तुम्ही पैसे घेऊन ठेवलेत, तुमचे विड्रॉ करून ठेवलेत, तर ते तुमचे पैसे वाढणार आहेत, नाही वाढणार आहेत. इथे अजून एक बेनिफिट आहे, जर ट्रस्ट वॉलेटला तुमचे USDT तसे स्टोअर होत असले तर तुम्ही आत्ता बघू शकता डॉलरचा रेट काय होता पाठीमागे आणि आत्ता काय. ठीक आहे, 96-97 USDTचा रेट आहे, जो की मी स्वतः ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी 82 रुपीजने मी घेतलेले आहेत, परचेस केलेले आहेत, सेल केलेले आहेत. मग तुम्ही बघू शकता ते जर मी त्यावेळेसच्या विड्रॉ मी कोणाला जर दिल्या नसत्या आणि जरी ॲज इट इज स्टोअर करून ठेवले असते तरी सुद्धा आता बाय डिफॉल्ट त्याच्यावरती मला 10-15 रुपये इन्क्रीज करून भेटले असते. राईट. सो हे भरपूर बेनिफिट आहेत USDTमध्ये. सेफेस्ट आहे, कोण ट्रॅक करत नाही, काय नाही. फक्त जे ट्रस्टेड पर्सन आहेत त्यांच्यासोबतच डील करा, अदरवाईज बाकी कोणासोबत डील करू नका. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला जर बायर सेलरचं काही वाटत असेल, आपलं खूप मोठं नेटवर्क आहे पुणे, बारामती, मुंबई इथे किंवा इवन ऑल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आपण करू शकतो, काही टेन्शन नाही आहे. फक्त मोठ्या अमाऊंटमध्ये पाहिजे, हायर अमाऊंटमध्ये पाहिजे. छोटे छोटे $50-100 काय होतं की घ्यायचं, ट्रान्सफर करायचं, हे ट्रान्झॅक्शन्स वगैरे जास्त होतं, त्याच्यामध्ये टीमलासुद्धा खूप मॅनेज करणं खूप अवघड होतं. सो त्यामुळे आय रिक्वेस्ट यू, $500-1000 वरती असेल डेफिनेटली आपण मदत करायला आहोतच. आणि डोंट वरी, ट्रेडिंग FX टीम आपल्या कायम सोबत असणार आहे. सो कीप अर्निंग गाईज आणि थँक्यू सो मच. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जे पण एज्युकेटेड लोक आहेत त्यांना याची माहिती नाही आहे अजूनसुद्धा, सो त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल की ट्रस्ट वॉलेट रिलेटेड जर तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये, जी अशी व्हिडिओ झाली तशी डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवूयात आणि नक्कीच तुम्हाला ते सगळं नॉलेज देण्याचा प्रयत्न करूयात जे की तुम्हाला हवं आहे किंवा ज्याची नीड तुम्हाला आहे. सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ही व्हिडिओ आपण इथेच पॉज करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. कीप growing, keep earning. Take care, all of you. Bye bye.